विश्वचषकाचा अंतिम सामना मुंबई बाहेर नेणाऱ्यांनी धडा घ्यावा। कालचं सेलिब्रेशन म्हणजे बीसीसीआयला स्ट्रॉंग मेसेज। ट्विट करत आदित्य ठाकरेंचा बीसीसीआयला टोला। आझाद मैदानामध्ये दुसऱ्या दिवशीही अंधारेंचं उपोषण सुरू। पोलीस भरतीच्या उमेदवारांसह अंधारेंचं उपोषण। पोलीस भरतीच्या उमेदवारांवरील अन्यायाविरोधात आक्रमक। नगरमध्ये कांदा आणि दूध दरासाठी महाविकास आघाडीचं आंदोलन। खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वामध्ये शेतकरी जनआक्रोश मोर्चा। पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये हुज्जत। रत्नागिरीच्या राजापुरातील 300 एकर जमीन औद्योगिक क्षेत्र म्हणून अधिसूचित। सूत्रांची माहिती, बारसू रिफायनरी जवळची ही जागा द्यायला ग्रामस्थांचा विरोध। फ्लेमिंगोच्या मृत्यूवरून विधानसभेमध्ये चर्चा। त्या 4 फ्लेमिंगोचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू। सुधीर मुनगंटीवारांची माहिती, मृत्यूला बांधकाम जबाबदार आहे का, तुपेंचा सवाल। अकोल्याच्या जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये शेतकऱ्यांसाठी या पीक विम्याची तुटपुंजी रक्कम मिळाल्यामुळे शेतकरी संतापले। अमरावतीच्या विरुळ गावात 4 मुलांना अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय। 2 मुलींचा दुर्दैवी मृत्यू, इतर दोघांवर उपचार सुरू। पुण्यामध्ये भोरच्या वरंध घाटात 100 फूट खोल दरीत टेम्पो कोसळला। सुदैवानं चालकासह दोघेही बचावले। हिंगोलीमध्ये सहाय्यक आयुक्तांना दोघांकडून घरात घुसून मारहाण। दोघांवर गुन्हा दाखल, प्रकरणाचा तपास सुरू। मुंबईमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज। राज्यामध्ये पावसासाठी पोषक वातावरण। बळीराजासाठी आनंद वार्ता। रत्नागिरीमध्ये समुद्राला उधाण। किनारपट्टी भागात 4 फुटांच्या उंच लाटा। किनारपट्टीमध्ये समुद्राचं रौद्र रूप। रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासून पावसाची संततधार सुरू। जिल्ह्यातल्या जलसाठ्यांमध्ये सुद्धा वाढ झाली आहे। भीमाशंकरसह नाणेघाट आणि माळशेज पर्यटन स्थळांवर बंदी आदेश लागू। स्थानिक व्यवसायांना फटका बसण्याची शक्यता। 20,000 रुपये अनुदान जाहीर होऊन सुद्धा अद्याप मिळालेलं नाही। दिंडी प्रमुखांनी राज्य सरकारवर व्यक्त केली नाराजी। नाशिकमधून 300 सायकलिस्ट पंढरपूरकडे रवाना। 7 जुलैला पंढरपुरात पार पडणार सायकल रिंगण सोहळा।